हाय नमस्कार, शुभ सकाळ सर्वांना. तर मी मकरंद आणसपर्यंत पिक्चर बघितला थोडासा. तर ते थोडे थोडे भाग असतात नाही का, ते बघितले. तर मकरंद आणसपर्यंत मी कधी रडताना बघितलं नाही, काय म्हणजे हसताना बघितलेलं आहे मी त्यांना. आणि त्या पिक्चरमध्ये म्हणजे एवढा म्हणजे त्याचं जुनं जे प्रेम असतं ना, त्याच्यासाठी त्याला ते स्वप्न पडतं, त्याला ती दिसती आणि तो रडतो. मला एवढं वाईट वाटलं ना, म्हणजे तो रडतो ह्याचं मला वाईट वाटलं. त्याचं काय ते बाकीचं कसं असतं म्हणजे ती मुलगी खालच्या जातीतली असती, त्यामुळं घरातली लग्नाला नाकार देतात, म्हणजे तयार होत नाही तर लग्नाला, असं तसं ते बरंच. तिचं नाव शकू असतं आणि ह्याचं नाव वसंत असतं. मुक्ता बर्वे आहे, जितेंद्र जोशी आहे आणि ते जुने बरे जुने आहेत बाकीचे लोक सगळे. आता त्याच्या वडिलांचं नाव काय माझ्या लक्षात नाही बरं का, म्हणजे मला माहीत नाही. ते आहे नाव तोंडासमोर, पण मला ते आता एवढं लक्षात नाही. तर मला ना म्हणजे हा किस्सा म्हणजे हे व्हिडिओ करायचं कारण का मी मकरंद आणसपुरेला कधीच रडताना बघितलं नव्हतं. आणि ह्या पिक्चरमध्ये ते रडलेले आहेत, मला लई वाईट वाटलं. आणि एक महत्त्वाचा विषय म्हणजे काय असतो, की गावाकडं आपलं छोटंसं घर असू दे किंवा काहीही असू दे गावाकडं, तर ते विकायचं नसतं असं त्या सिनेमामधून त्यांनी दाखवलेलं आहे. की जर गावाकडचं छोटंसं काही असलं, आपलं जागा असू द्या, घर असू द्या, जर ते आपण जर विकलं ना, तर गावाकडं जर आपण परत गेलो तर तिथं आपलं काही नसतं, आपलं नाव नाही, गाव नाही. गाव आहे पण नाव नसतं, काय नसतं, आपल्याला कोण ओळखणार पण नाही, अशी अवस्था झालेली असते. त्यामुळं गावाकडं आपलं छोटं मोठं काय पण असू दे, पण ते कधी विकायचं नसतं. हे एक त्या पिक्चरमधून त्यांनी सांगितलेलं आहे. आणि खूप छान पिक्चर आहे, छान किस्से आहेत. ते आता पूर्वी होतं ते त्यांनी त्या सिनेमामध्ये दाखवलेलं आहे, पण वास्तव आहे असणार त्यावेळेसचा. आता आपण काही त्याच्याबद्दल जास्त बोलू शकत नाही. पण छान सिनेमा आहे, मलाही तो सिनेमा आवडला. सिनेमा का आवडला, तो मकरंद आणसपुरे आहेत त्या सिनेमामध्ये, म्हणून तो सिनेमा आवडला. आणि वाईट मला वाटलं की मकरंद आणसपुरे रडले, त्याच मला जास्त वाईट वाटलं. मी स्क्रीनला त्यांचाच म्हणजे फोटो लावणार आहे, त्या सिनेमामधलं थोडंसं काढलेलं आहे स्क्रीनशॉट, तोच लावणार आहे मी. त्याच्यावरून तुम्हाला कळेल कोणता सिनेमा आहे तो. आणि त्या म्हणजे जी वसंताची जी मैत्रीण असते ना, तिने म्हणजे त्या बाईला आणि ते जो माणूस आहे त्यांना बघितलेलं असतं आणि थोडंफार तिने काहीतरी ऐकलेलं असतं. आणि ते ऐकलेलं असतं, तिने बघितलेलं असतं. आणि ती धनगराची मुलगी असते ती. आणि मग ती त्या वसंताला लहानपणी म्हणते, माझा आंबाडा सोडणार का, असं काहीतरी त्याच्यामध्ये आहे ती वाक्य. तर ते तिच्या आईला जाऊन त्या वसंताला ती बोलते तसं. आणि मग ते बरोबर नाही वाटलं त्याला, ते चुकीचं वाटलं. त्याला माहीत नसतं हे काय आहे, ही काय बोलते, ही त्याला काही माहिती नसतं. लहानपणीचा किस्सा तो. आणि मग तिच्या आईला पण काहीतरी जाऊन बोलते. आणि मग आई जाते तिथं मागणी घालायला, पण ती मोठ्या घराण्यातले लोक असतात, ती तयार होत नाहीत लग्नासाठी. असा बराच मोठा भरपूर असं काय काय किस्सा आहे. तर हा व्हिडिओ फक्त मकरंद आणसपुरे रडले म्हणून हा व्हिडिओ केलेला आहे मी. अजूनपर्यंत मी कुठं सिनेमामध्ये त्यांना रडत्याला बघितलेलं नव्हतं, आणि त्यांना विराट त्याला बघितलं म्हणून हा सिनेमा म्हणजे व्हिडिओ बनवत आहे मी. व्हिडिओ कसा वाटला ते सांगा तुम्ही कमेंटमध्ये, आणि कुठला सिनेमा आहे तेही तुम्ही सांगा. थोडासा किस्सा वाटला वेगळा म्हणून मी केलेला आहे, आणि कसा वाटला ते तुम्ही सांगा.